मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं. शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या माती या चॅनलवरती. आणि आज इंट्रो सुद्धा करताना एक मन जड होतंय, कारण की आज एक दुःखद घटना घडली आपल्यासोबत सर्वांसोबत. ते तुम्ही टायटल आणि थंबनेलवरून समजून गेले असतील. आपल्या बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके, दादा सरकार यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं. ते आपल्या सर्वांना सोडून गेले. आपले सर्वांचे आप्पा आपल्याला सोडून गेले. तर खूप वाईट वाटलं. आणि कशा पद्धतीनं माझं मत शेअर करू हे सुद्धा समजत नाही आहे, कारण की त्यांच्याजवळ एक एक क्वालिटी अशी होती की प्रत्येक व्यक्ती हा आपला आहे, आपला घरचा आहे, अशा पद्धतीने सर्वांना त्यांनी ट्रीटमेंट दिली. आता आम्ही त्यांच्या नातवंडाच्या वयाचे आहोत, तरी पण आम्हाला नेहमी आदराने बोलवणं, आमच्याशी भेट झाल्यानंतर आदराने फोटो काढायला देणं किंवा इतर गोष्टीमध्ये सुद्धा एकदम आपल्या एजचे असल्यासारखं त्यांचं वागणं हे कधी कोण विसरणार नाही. आणि मुंबईतील बैलगाडा शर्यतमधील किंवा संपूर्ण महाराष्ट्रात त्या बैलगाडा शर्यतमधलं एक वजनदार नाव आणि एक जॉली माणूस आपल्याला सोडून आज गेला आहे. मित्रांनो, की आपण संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आणि महाराष्ट्राचे आवडते बैलगाडा मालक होते आणि खूप चांगल्या पद्धतीने शर्यती पण त्यांनी केल्या. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्याशी भेटण्याचा योग आला तेव्हा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपलं स्वागत केलं. आणि आता जेव्हा 26 जानेवारीचा जो आपला सावली देसाई मैदानचा जो अड्डा झाला त्याच्यामध्ये भेट झाली होती त्यांची. आणि तेव्हासुद्धा त्याने एकदम इन्करेज येईल अशा गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या. आणि नक्कीच चांगलं काम करा किंवा चांगल्या लोकांपर्यंत पोचा, सर्व छोट्या मोठ्या सर्व लोकांपर्यंत पोचा, कारण की हा सर्वसामान्यांचा खेळ आहे. तर तुम्ही सर्व लोकांपर्यंत पोचा अशी त्यांची प्रकर्षाने इच्छा होती. आणि पंढरी शेठ फडके म्हणजे एक असं व्यक्तिमत्व होतं की कधीच न विसरता येणार. कारण की अशी तुरळक माणसं असतील जे आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहतात आणि त्यांचा योग आपल्या लक्षात राहतो. तर मित्रांनो, बिनजोडची शर्यत चालते मुंबईमध्ये, त्याच्यामध्ये त्यांचं नाव अग्रस्थानी होतं आणि सर्वजण त्यांना धाडाने आप्पा बोलायचे. आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. असं कोणताच माणूस नाही ज्याच्याकडे त्यांचं नाव नाही. मेन म्हणजे त्यांची डान्स करण्याची पद्धत, त्यांचं वागणं, त्यांचे डायलॉग असणं, प्रत्येक भाषणामध्ये डायलॉग देणं, हे सुद्धा खूप जनतेला आवडायचं आणि बैलगाडा शौकीनांना. कारण की आप्पा अड्ड्यात आहे म्हणजे एक वेगळी एनर्जी सर्वांना यायची आणि काहीतरी नवीन असं ते नेहमीच करायचे. तर आता बोलायला मित्रांनो शब्दच नाही आहेत, कारण की असा माणूस आपल्यातून जाणं हे खूप दुर्दैवी आहे आपल्यासाठी. आणि नक्कीच आप्पांची जागा कोण भरून काढू शकणार नाही. आणि मित्रांनो, आप्पांची जी पोकळी आपल्या सर्वांमध्ये तयार झाली आहे त्याला भरण्याचं काम कोणी करू शकत नाही, कारण की त्यांचं एक व्यक्तिमत्व, अमूल्य असं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे त्यांची जागा भरून काढणं अशक्य आहे. तरीसुद्धा आपण त्यांना मनापासून आणि देवाच्या चरणी प्रार्थना करूया की आपणना स्वर्ग भेटू दे आणि ते जिथे असतील तिथे खुश राहू दे कायम. आणि आपल्या थोरा मोठ्यावरती त्यांचं कायमस्वरूपी लक्ष राहू दे. मित्रांनो, जेव्हा बैलगाडा क्षेत्राला बंदी होती तेव्हा सुद्धा आप्पांनी खूप चांगलं काम केलं. सर्व गाठीभेटी घेणं, सर्वांच्या मध्ये काम करणं आणि सर्वांना एकत्र घेऊन काम करण्यासुद्धा आप्पांनी काम केलं. आणि शेठने बैलगाडी क्षेत्र चालू करण्यासाठी सुद्धा खूप मेहनत घेतली होती. आणि नक्कीच असंही मेन्शन करावं लागेल आपल्याला, कारण की त्यांचासुद्धा तेवढाच हातभार आपल्याला लाभला. आणि त्यामुळे आपण हे बैलगाडा क्षेत्र नव्याने, त्याच जोमाने आणि त्वेषाने आपण पुन्हा सुरू होताना आपण बघतोय. नक्कीच आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये त्यांना आदरांजली वाहा आणि त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.